नमस्कार, माझ्या अंतरंग या चॅनलकरता मी प्रमिला आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। तर सर्वांनी माझ्या चॅनलवर भरपूर प्रेम केलं त्याबद्दल आभार जितके म्हणावे तेवढे कमी आहेत। तर माझ्या काही मैत्रिणी परवा अशा म्हणाल्या की तू व्यायाम वगैरे करते, फिगर म्हणजे मेंटेन करते आणि हेल्दी लाईफ जगतेस, तर तू त्याचं सिक्रेट जरा तुझ्या चॅनलवर टाक। तर म्हटलं ठीक आहे। आता माझा चॅनल काय हा व्यायाम शिकवणे किंवा जो आरोग्याचा पॅटर्न असतो त्या पॅटर्नमध्ये अजिबात नाही, हा अनेक म्हणजे सर्व समावेशक आहे असं मी म्हणू शकते। तर प्रामुख्याने एक गोष्ट मी सांगते की पालकांनी लहानपणी मुलांना भरपूर खेळू दिलं पाहिजे। माझा अनुभव असा आहे की लहानपणी माझ्या पालकांनी मला जो पोषक गोष्टी होत्या म्हणजे खेळ असेल, आहार असेल किंवा घरचं जे फॅमिलीचं वातावरण असेल हे छान होतं आणि आम्हाला जशी शिकण्याची संधी दिली तशी त्यांनी खेळण्याची देखील संधी दिली। योगासनं असू देत किंवा खाण्याच्या बाबतीत तर मी असं सांगेन की लहानपणी आम्हाला शेळीचं दूध दिलं जायचं आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात की मला आज पण शेळीचं दूध मिळालं तर मला त्याचा वास वगैरे येत नाही। कोण कोण म्हणतं वास येतो, तर त्याचा वास वगैरे येत नाही कारण ते मला आवडत असतं। कुठली पण गोष्ट आपल्याला आवडत असेल तर आपल्याला त्याची त्याचा किळसवाना वास किंवा काय असं काही त्याच्यात काही फरक पडत नाही। त्याचा वासाकडे जाऊ नका, त्याच्या पौष्टिकतेकडे बघा। तर आजकाल पालक मुलांना खेळूच देत नाहीत। बघा मुलं हुशार होतात अभ्यासात, म्हणजे डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, मोठ्या आता तर भरपूर संधी आहेत मुलांना करिअरच्या। तर फार मोठ्या प्रमाणात मुलं या गोष्टी करत आहेत। तर मला एक बारकाईनं अशी जी गोष्ट जाणवली ती मी सांगते की मुलं खूप अभ्यास करतात, म्हणजे त्यांना पेन्सिल हातात पकडण्याचं जे प्रशिक्षण दिलं जातं, जे शिक्षण दिलं जातं ते असं असतं की त्यांच्या अवयवांची किंवा हाडांची अशी व्यवस्थित वाढ झाली नसते तोपर्यंत जर हातात तुम्ही पेन्सिल घेतली, पेन घेतला किंवा जे काही साहित्य असतं लिखाणाचं ते दिलं तर ते मुलांना त्रासदायक असतं। आता बघा बरेच दिवस मुलं सतत अभ्यास करत असतात, जशी मोठी होतात तशी बरेच वर्ष त्यांना अभ्यास करावा लागतो, त्यामुळे त्यांचा हा भाग खूप दुखत असतो किंवा जो पोश्चर आहे आपला मानेचा पाठीचा तो टोटली बदललेला असतो। आता समजून चला एखादा मुलगा डॉक्टर झाला आणि डॉक्टर झाल्यानंतर तो खूप हुशार आहे, त्याचा अगदी म्हणजे तो सरकारी दवाखान्यात चांगल्या पोस्टवर डॉक्टर झाला असं समजून चालू आहे। परंतु एखादा पेशंट असा आहे की त्याचं ऑपरेशन 8-9 तास चालणार आहे आणि या डॉक्टरला एवढा वेळ उभं राहायला जमत नाही किंवा त्याचे डोळे ते काम प्रॉपरली करू शकत नाही। मला सांगा काय उपयोग आहे का? काही उपयोग नाही। म्हणून मुलांना भरपूर प्रमाणात खेळू दिलं पाहिजे। आता माझं म्हटलं तर मी माझा व्यायाम कधी बंद करत नाही। आहार विहाराच्या बाबतीत मी अगदी खूप जागरूक आहे असं काही नाही, खाते, व्यायाम पण करते, त्यामुळं तब्येत चांगली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला काय कोणाशी ईर्ष्या वगैरे काय करायचं देणं घेणं काय पडलेलं नसतं। चांगलं उत्कृष्ट साहित्य वाचायचं, चांगले व्हिडिओज बघायचे, जे उपयोगी आहे ते करायचं, दिवसभर हसतमुख राहायचं आपल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये। सिंपल फंडा जास्त यात काय फार मोठं मी एफर्ट वगैरे लावते असं काय नाही, पण न चुकता फक्त 20 मिनिटं व्यायाम, फक्त 20 मिनिटं। आणि शाळेत असताना जी योगासनं शिकवली ती आज तागायत मी करते, त्याच्यात मी खंड पडू देत नाही। तर चुकून कोणाला असं वाटेल की हे मॅडमने आता नवीनच चॅनल सुरू केलं असं काय नाही। मला माझ्या दोघी मैत्रिणी म्हणाल्या की तू सांग तुझी म्हणजे तब्येत मी व्यवस्थित मेंटेन केली आणि आजारपण हे क्वचित म्हणजे अगदी म्हणजे कधीतरीच असं फार अगदी ते मला त्याच्या गोष्टीची आता काळजीच घेतली पाहिजे, मी आता थंड पाणी पिले तर मला सर्दीच होणार असं काही नसतं। जनरली माझी तब्येत, इम्युनिटी पॉवर जी प्रतिकार शक्ती आहे ती खरोखर चांगली आहे। त्याला कारण आहे ते माझे पालक, त्यांनी मला भरपूर खेळू दिलं आणि जर खेळू दिलं तर देशाला गोल्ड मेडल मिळवून देणारे किंवा जागतिक दर्जाचे खेळाडू होतील तर आपल्या देशाचं नाव होईल। तर दुर्दैवानं असं नाही की मुलांना इतकं त्यांचं शेड्यूल आपणच टाईट केले की त्यांचे जे नैसर्गिक वाढ आहे, नैसर्गिक ज्या आवडीनिवडी आहेत, त्यांना जे मुळातच काही गोष्टी आवडतात त्या आपण करू देत नाही, तर ही आपली चूक आहे।
परंतु माझ्या पालकांनी तसं काय केलं नाही, मला व्यवस्थित वाढू दिलं. आणि आज जे काय माझ्या तब्येतीची बिलकुल तक्रार नाही आणि व्यवस्थित जे फिगर मेंटेन करणं म्हणतात त्याला एकमेव कारण आहे ते म्हणजे माझ्या पालकांनी मला योग्य प्रकारे वाढवलं. आणि जो आहार विहार आहे त्याच्या बाबतीत ते जागरूकता त्यांनी दाखवली. तर एवढंच आहे. आणि दुसरं म्हणजे आनंदी राहायला शिकलं पाहिजे. परिस्थिती येते जाते, काळजी करायची नाही, त्याच्याशी स्ट्रगल करायचं, त्याच्यातून नवीन काही गोष्टी आपण शिकायला पाहिजे. तर हेच आहे सिक्रेट. ह्याच्यापेक्षा काय वेगळं नाही, मी अशीच आहे. मग समोरून कोणी बघितलं तर त्यांना असं वाटतं की खूप व्यायाम वगैरे करत असेल, मुद्दाम म्हणून फिगर मेंटेन केली, मुद्दाम म्हणून पण बऱ्यापैकी करते, पण अगदी खूप हे नाही, पण 20 मिनटं ते अर्धा तास एवढंच. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.